बदलापूरच्या एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये कंपनीतील 4 ते 5 कामगार गंभीर जखमी झालेत। बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमध्ये आज सकाळी 5च्या दरम्यान ही घटना घडली आहे। स्फोट इतका भीषण होता की त्याचे 10 ते 12 किलोमीटर लांबपर्यंत हादरे जाणवलेले आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबईजवळच असणाऱ्या बदलापूरमध्ये आता एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण स्फोट झालेला आहे। आपण ही बदलापूरचीच थेट दृश्य सध्या पाहतोय। या स्फोटामध्ये कंपनीतील 4 ते 5 कामगार हे गंभीर सुद्धा झालेले आहेत। बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमध्ये सकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली आणि साम टीव्हीवर याच घटनेची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। आज पहाटे एमआयडीसी कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। तर आपण या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांच्याकडनं। अजय, आपण सध्या पाहतोय की बदलापूरला पहाटे आज एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। काय सध्याचे अपडेट्स आहेत? सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान हा स्फोट झालेला आहे, भीषण स्फोट झालेला आहे। त्या कंपनीमध्ये आता कशाचा स्फोट झाल्याचं अजून काही समोर आलेलं नाहीये। एक तर बोलतात रिॲक्टरचा स्फोट झालाय, दुसरं काही लोक बोलतात की ड्रमचा स्फोट झालाय। कोणत्या केमिकलचा स्फोट झालाय तेही माहिती अजून बाहेर आलेली नाहीये। 5 ते 7 लोक गंभीर जखमी झाले, जे बाहेरच्या दिशेला होते ज्यांना हादरे बसले ते गंभीर जखमी झाले। अजून किती आतमध्ये लोक काम करत होते ते अजून आकडा समोर आलेला नाहीये। पाहायला गेलं तर ही जी खरवई एमआयडीसी ही पूर्णपणे केमिकल कंपन्यांचा हा हब आहे आणि पाहिलं आज सकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। या घटनेमुळे इथल्या 10 ते 12 किलोमीटर लांब हे हादरे जाणवले गेले। काही लोकांच्या भिंतींना तडा गेल्यात आणि जेव्हा स्फोट झाला सकाळी तेव्हा लोकांना काहीच कळलं नाही कुठे काय झालेले आहे। पण त्यानंतर फायर ब्रिगेड आणि जेव्हा त्या कंपनीत जायला लागले तेव्हा कळलं की या कंपनीत स्फोट झालेले आहेत। आणि आता ही जी कंपनी आहे ती विशेष केमिकल नावाची ही कंपनी आहे आणि आता त्या कंपनीची आग लागली होती त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि जो नुकसान झालेलं आहे ते प्रचंड नुकसान कंपनीत झालेलं आहे। कारण की हे आगरे 10 ते 12 किलोमीटर गेले होते। त्याच हिशोबाने बघायला गेलं तर कंपनीतल्या पूर्ण साहित्याची जे रिॲक्टर आहेत त्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। नक्कीच धन्यवाद अजय, दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत। तर आपण साम टीव्हीवर ही दृश्य पाहतोय। बदलापूरमध्ये सकाळी 5 ते 5:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि 10 ते 12 किलोमीटर पर्यंत याचे हादरेही जाणवले।